आता बातमी साताऱ्यामध्ये आहे। साताऱ्यामध्ये हॉटेल व्यवसायाला गॅस टंचाईचा फटका बसतोय। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवर चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। पूर्वी हॉटेलमध्ये 30 ते 35 प्रकारचा मेन्यू उपलब्ध होता, आता मात्र गॅस टंचाईमुळे ही संख्या 7 वर आली आहे। सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि हॉटेल व्यवसायासाठी किमान एक तरी व्यावसायिक गॅस सिलेंडर रोज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हॉटेल चालकांकडून करण्यात आली आहे। इकडे आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा सर्वत्र भासू लागलेला असून मुंबईतल्या माटुंगा परिसरातील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा पाहायला मिळतोय। कॅफेमध्ये जे जेवण गॅसवर बनायचं ते आता लाकडी चुलीवर तयार होत आहे। कॅफेच्या गोडाऊनमधून 6 शाखांना जेवण पुरवठा केल्यामुळे सांबार आणि रस्सम सारखे खास डिशेस लाकडी चुलीवर बनवून पाठवावी लागतात। पुण्यामधल्या धायरीमध्ये 25 ते 30 हजार पोळ्या तयार करणाऱ्या देशपांडे स्वयंपाकघराला सिलेंडर तुटवड्याचा फटका बसतोय। देशपांडे स्वयंपाकघरातनं पुण्यातली हॉस्पिटल्स, इन्फोसिस, विप्रो सारख्या आयटी कंपन्या, खराडी आयटी पार्कमधल्या काही कंपन्या, महत्त्वाचं म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी शनिवार रविवार असलेल्या सगळ्या कार्यक्रमांसाठी चपात्या पाठवल्या जातात। पण देशपांडे स्वयंपाकघरात आज पुरेल एवढा सिलेंडरचा साठा शिल्लक आहे। आखाती देशातल्या युद्धाचा आपल्या देशाच्या मनोरंजन क्षेत्रालाही फटका बसतोय। गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत शूटिंग दरम्यान आता चपातीऐवजी पाव दिले जात आहेत। व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे जेवणाच्या ताटातनं पदार्थ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिस्थिती अशीच राहिली तर खाद्यपदार्थांचंही प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। परिणामी नागरिकांकडून गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून पुन्हा एकदा चुलीला पसंती दिली जाते। त्यामुळे बाजारात लाकूड आणि कोळशाची मागणी वाढली आहे। सध्या कोळशाचे दर दुपटीने वाढले आहेत। बीडच्या बाजारात कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने मिळतोय, तर 3 रुपये प्रति किलो दराने मिळणारं लाकूड आता 6 रुपये प्रति किलोवर गेलंय। दुसरीकडे बखारींवरील जळाऊ लाकडाची विक्री वाढली आहे। नागरिक तसंच हॉटेल उद्योजक चुलीकडे वळलेत। लाकडांची विक्री त्यामुळे वाढली आहे। हॉटेल तसंच छोटे छोटे खानावळ चालक घरगुती चुलीसाठी लाकडं घेण्याकरता वखारीत येत असून अक्षरशः गाड्या भरून लाकडं घेऊन जात आहेत। तिकडे नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथली मिरची मोठ्या प्रमाणात मुंबईतनं समुद्रमार्गे बांगलादेश आणि आखाती देशात निर्यात केली जाते। मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक कंटेनर बंदरावर अडकून पडलेत, त्यामुळे मिरचीची निर्यात थांबली आहे आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतोय। तर आखाती देशांमधून सुक्या मेव्याची आयात देखील थांबली आहे। त्यामुळे भारतात सुक्या मेव्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे। इराणी पिस्ता आणि सौदी खजूरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आखाती देशातल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी केली। त्यामुळे काही जणांकडून गॅस सिलेंडरचा काळा बाजार होतोय। काळा बाजार करणाऱ्यांना पुरवठा विभागाकडून मग कारवाईचा चाप बसतोय। जालन्यातील अंबडमध्ये 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येत होते। बीडमध्ये हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। तर पंढरपूरमध्ये घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या वापराबाबत कारवाई झाली आहे। दोघांना अटक झाली। भंडाऱ्यामध्येही 2 कारवाईत 37 सिलेंडर जप्त करण्यात आले। मुंबईच्या वरळीमध्ये शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड झालाय। यावेळी मोठा साठा जप्त करण्यात आलाय। रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलेंडर साठवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार या कारवाईत उघड झालाय। वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील सूरज वल्लभदास चाळ परिसरात गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकला आणि अवैधरित्या साठवलेले सिलेंडर्स जप्त केले। आता बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे। पिंपरीमध्ये अन्न आणि धान्य पुरवठा विभागाने गॅस साठा जप्त केलाय। कासारवाडी इथल्या 2 टेम्पोत 57 भरलेल्या आणि 207 रिकामे भारत गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या। टेम्पोच्या बाजूच्या गॅसचं सील सापडल्याने इथे व्यावसायिक गॅसमध्ये रिफिलिंग केलं जात होतं का, अनुषंगाने आता अन्नधान्य पुरवठा विभागाकडून तपास केला जातोय।
परभणीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली. गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई झाली आहे. परभणी शहरात 20 ठिकाणी कारवाई करून 46 घरगुती सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत. काल पूर्णा तालुक्यात भरारी पथकाने 11 सिलेंडर्स जप्त केले होते. त्यानंतर आज पुन्हा ही कारवाई झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते. बीड जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेलमध्ये केला जात असल्याची बाब समोर आली. त्यानंतर महसूल प्रशासनाने 19 पथकांची स्थापना केली आहे. या पथकांकडून 203 ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर केला जात असल्याचं निदर्शनास आलंय. यातील 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा आणि पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर व्यावसायिक सिलेंडर पुरवठा तुर्तास बंद करण्यात आलाय. भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांवर जिल्हा पुरवठा विभागाने छापेमारी केली आहे. भंडारा शहरासह दगडीपार इथे ही छापेमारीची कारवाई झाली. भंडारा शहरातील राजीव गांधी चौक परिसरात 4 सिलेंडर तर दगडीपार इथल्या सीएससी केंद्रावरनं 33 सिलेंडर्स जप्त झाले आहेत. घरगुती वापराचे सर्व 37 गॅस सिलेंडर्स पुरवठा विभागाने जप्त केले आहेत. गॅस सिलेंडरचा भंडारा जिल्ह्यात सध्या तुटवडा नाहीये. ग्राहकांनी पॅनिक होऊ नये आणि सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईच्या दृष्टीने नागरिकांनी पुरवठा विभागाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल विभागाने छापा टाकत कारवाई केली. 10 ते 12 सिलेंडर्स जप्त झाली आहेत. 2 आरोपींना अटक झाली आहे. अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांचा गैरवापर करू नये, अन्यथा पोलिसांच्या माध्यमातून कठोर आणि थेट कारवाई होईल असा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिलाय. काल एका गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पीआय व टीम यांनी एक कारवाई केली आहे, ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा अधिनियम याच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या कारवाईमध्ये एकूण 8 घरगुती HP गॅस सिलेंडर्स व त्याचबरोबर 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर्स आणि इलेक्ट्रिक पंप संख्या 2 व 1 इलेक्ट्रिक वजन असा माल जप्त केलेला आहे. 2 आरोपी यामध्ये आढळून आलेले आहेत. अशा या अत्यावश्यक सेवांचा जर कोणी गैरपद्धतीने विक्री व खरेदी करत असेल तर त्यांच्यावरती पोलीस कठोर कारवाई करणार आहे. राज्यामधल्या कथित गॅस टंचाई दरम्यान राज्य सरकारने शाळा आणि आश्रमशाळांना मोठा दिलासा दिलाय. शाळा आणि आश्रमशाळांना पोषण आहारासाठी गॅस पुरवठा बंद होणार नाही अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ABP माझाला दिली आहे. शाळा आणि आश्रमशाळांना कुठेही गॅस कमी पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटलं. आता बातमी युद्धासंदर्भातली.